नगरसेवकाच्या घरातले रस्ते बघा आणि लोकांच्या नागरिकांची बघा. आम्ही हायगाय नाही करत कोणाला पोटा पाण्याला. एक दिवस नाही पैसा मिळाला तर चालते आम्हाला. अन्नाला कमी करत दुसरी गोष्ट म्हणजे गटार आहे ना जे आणि दुसऱ्या कोणाला नाही सेवा. साहेब इकडे ओपन प्लेस आहे, इकडे ओपन प्लेस आहे आणि पुढे प्लॉट आहे. काय झालं माहिती का आमची आजी कसं आहे आपण काम सुरुवात केली त्या कोपऱ्याला त्याचाही व्हिडिओ घ्या. आजी बघा आमची कशी आहे बात हेळा केली कोण आहे तुमचे त्याने? आणि सासूबाई माझी ते आले तेवढ्या यायला पाण्यात. लागले रोज येणं जाणं ठेव आहेत त्या रोज येते ते असं ते बघा की कसं यायला लागले. त्या ड्रेनेजच्या पाण्यातून आता ते यायला लागले. मी रोजच आम्ही तसे 15 दिवस झाले दादा हे रोज मध्ये मेसेज केलता फक्त फोन करा लागलोय 15 दिवस झाला हा गोष्टीला पता साप जाते असं साप इकडून तिकडे साप साप बॅटरी करतात. मी 10:30ला कामावरनं जाते. आम्ही तिथे वरनं बॅटरी पाडतोय वरनं बॅटरी पाडतोय आणि साप असं जातात मधनं. त्यांनी मोबाईल मी हा मुरुम टाकून देतो. असे पुढे पाणी कमी होते, काय काय करणार ते बघूया. आणि गटार पडलेला आहे. सगळं गटरीचं पाणी इकडे बाहेर येतं. गटर खालनं उसळते खाली. आणि अजून एक हे नगरपालिकेत कोणी तिथपर्यंत गाडी येत नाही शेवटपर्यंत. तिथे पाणी कमी किती होतं त्यावर ओके. पाणी मग काय करू पाणी कमी होते म्हणून टाकूया तिथं चाललायच बाकीची स्टॉप होतो. बरं मग नगरपालिकेचे लोक येत नाहीत त्याला काय करायचं? सिद्धांत गाडी पाणी कमी झालं पाठवून द्या. नाही, गटार काढायला येतात वर बसून गप्पा मारून जातात. कोणी खालीपर्यंत काढत नाही. एसआय साहेब पुढे काय प्रॉब्लेम झाला तर मी साहेबांशी बोलणार. हे म्हणायचं नाही मला. तुम्ही तिथपर्यंत काय गेला आणि माणसं येऊन बसून जातात तिथं. हे पण सांगतो थोडं गांभीर्याने घ्या आणि ते परत हे दिसायला नाही पाहिजे याची काळजी घ्या. आणि ताई त्यांच्या समोर सांगितलेलं आहे. आता इश्यू सगळे सॉल्व्ह होतील. एवढं तर साईटवरच आहे पाऊस जास्त आहे. साहेबांची प्रतिक्रिया घेतली मग